काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील 2 पर्यटकांचा मृत्यू झालाय। मृत्यूआधी त्यांनी व्हिडिओ सुद्धा एक शेअर केला होता। तो शेवटचा व्हिडिओ ठरलेला आहे। मैं मंजुनाथ शिवमोगा कर्नाटक से हम इंडियन ट्रैवल स्टोर्स में बुक करके कश्मीर प्रवास में आए हैं। अब हमारा कश्मीर टूर का दूसरा दिन है। कल हम बोट हाउस में ठहरे थे। बोट हाउस तो बहुत अच्छा था। अब हम शिकारा राइड कर रहे हैं। शिकारा राइड कर रहे हैं कश्मीर में। शिकारा राइड करवा रहे हैं मोहम्मद रफीक जी, और हमारा सब टूर ऑर्गेनाइज किया है काजल ठाकुर जी, इंडियन ट्रैवल स्टोर से। बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा सर्विस, धन्यवाद, थैंक यू। थैंक यू काजल मैम। मैं मंजुनाथ शिवमोगा कर्नाटक से हम बताया जा रहा है कि दृश्य आपण पाहतोय। सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यामध्ये सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता भारतामध्ये आलेले आहेत। दहशतवादी भ्याड असा हा हल्ला झालेला आहे। त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून ते भारतात परतलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला। भ्याड हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी तब्बल 30 पर्यटकांचा मृत्यू झाला। दहशतवाद्यांकडून अंधाधुंद पद्धतीने गोळीबार करण्यात आला। काश्मीर खरं तर एक पर्यटन क्षेत्र, ज्या ठिकाणी पर्यटनाची राजधानी असं सुद्धा म्हटलं जातं। देशभरातून किंवा जगभरातून या ठिकाणी पर्यटक येत असतात। त्याच प्रकारचे पर्यटक आनंद लुटण्यासाठी पर्यटन क्षेत्र असल्या काश्मीरमध्ये दाखल झाले। मात्र अनपेक्षितपणे अंधारून त्या ठिकाणी गोळीबार झाला आणि त्यामध्ये तब्बल 30 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। महाराष्ट्रातील सुद्धा त्या ठिकाणी 6 पर्यटक आहेत, त्यांचा मृत्यू झाला। अनेक 3 पर्यटक सध्या गंभीर जखमी आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। आता सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतामध्ये दाखल झालेले आहेत। जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात काल दुपारच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर खळबळ उडाली। देशाच्या अनेक भागातून आलेल्या पर्यटकांवर या भागात दहशतवाद्यांच्या एका गटानं अंधाधुंद पद्धतीनं गोळीबार केला, ज्यामध्ये आतापर्यंत 30हून अधिक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यात डोंबिवलीच्या 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। शिवाय सुट्ट्यांसाठी काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियावर या हल्ल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय। तर पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर ही दृश्य आपण पाहतोय। नरेंद्र मोदी यांचा सौदी अरेबियाचा दौरा होता। मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतलेला आहे। दौरा अर्धवट सोडून ते भारतात परतले। तीव्र शब्दामध्ये या घटनेचा निषेध सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे। लष्करी गणवेशातील दहशतवाद्यांनी हा गोळीबार केला। सुरुवातीला तर त्या ठिकाणच्या पर्यटकांना त्या ठिकाणचे स्थानिक पोलीस आहेत अशा प्रकारचा त्या ठिकाणी भास झाला, कारण त्या प्रकारच्या गणवेशामध्ये ते हल्लेखोर त्या ठिकाणी उपस्थित होते। हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे। खरं तर जगभरातून पर्यटक काश्मीरमध्ये येत असतात, मात्र ही घटना घडलेली आहे। हृदय पिळून टाकणारे असे काही दृश्य समोर आलेली आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर गोळ्या झाडल्या अशी सुद्धा माहिती त्या ठिकाणच्या काही पर्यटकांनी दिलेली आहे। धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांकडून अंधाधुंद पद्धतीनं गोळीबार करण्यात आला। जगभरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे। तीव्र निषेध या घटनेचा व्यक्त केलेला आहे। दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत आहोत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। काश्मीरमध्ये गेल्या 6 वर्षातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला असून यावेळी एक पाऊल पुढे जात प्रथमच आता थेट पर्यटकांनाच लक्ष करण्यात आलंय। गेल्या 6 वर्षातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाल्याचं कळतंय। तर पहलगाममध्ये छोटे स्वित्झर्लंड म्हणून ओळखला जाणाऱ्या बैसरण हा जो भाग आहे, पर्यटकांचा आकर्षक असा केंद्रबिंदू, कारण त्या ठिकाणी छोटं स्वित्झर्लंड अशी सुद्धा या बैसरण या भागाची ओळख आहे। बैसरणचं खोरं, मात्र त्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यात आतापर्यंत 30 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। 20 जण जखमी आहेत। 3घांची प्रकृती गंभीर जखमी असल्याचं कळतंय। मृतांमध्ये डोंबिवलीचे 3 आहेत, तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे। पुण्यामधील सुद्धा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तातडीने श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील नेत्यांनी निशस्त्र या पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केलेला आहे। या घटनेमुळे देशभरात आता संतापाची लाट पसरलेली आहे। अनुच्छेद खरं तर आपण पाहतोय की 370 हटवण्यासंदर्भात वारंवार चर्चा झाली, वाद झाले, मतमतांतर झाले। 370 हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद कमी झाल्याचा दावा हा केंद्र सरकारकडून वारंवार करण्यात आला। मात्र आता हा
हल्ला आपण पाहतो। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडलेत। शिवाजी, धक्कादायक अशी काल घटना घडली, देशभरात संतापाची लाट या घटनेनंतर उसळली। गृहमंत्री अमित शहा हे आधीच श्रीनगरमध्ये दाखल झाले, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतलेत, काय अपडेट आहे? दौरा आटपून भारतामध्ये निघाले होते आणि आता सकाळी ते पोहोचलेले आहेत। आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्युरिटी काउन्सिल जे आहे त्याची बैठक करतील। त्या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर संरक्षण मंत्री, त्यानंतर अर्थमंत्री असे महत्त्वाचे जे मंत्री असतात त्यांचा समावेश असतो। त्यानंतर NSA आणि रॉ प्रमुख अशा लोकांची एक बैठक होईल आणि या बैठकीमध्ये काहीतरी एक ठोस निर्णय घेतला जाईल जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवरती झाल्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर। कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की 3 मे पासून अमरनाथ यात्रा सुरू होत आहे आणि हिंदूंचा हा अत्यंत पवित्र यात्रा म्हणून समजली जाते आणि अमरनाथ यात्रेला देशातील अनेक भाविक तिथे पोहोचत असतात। हा एक मुद्दा आहे। दुसरा म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवरती हल्ला झाल्यामुळं पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये जाणार नाहीत, त्यामुळं जम्मू काश्मीरची इकॉनॉमी पर्यटन इकॉनॉमी आहे त्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होईल। त्या दृष्टिकोनातून पर्यटकांना देखील पुन्हा एकदा विश्वास संपादन करून देणं सरकारचे काम आहे आणि या सगळ्याच्या दृष्टिकोनातून कोणकोणते निर्णय अपेक्षित आहेत ते घेतले जातील। पाकव्याप्त काश्मीरमधून अशा पद्धतीचं टेरर फंडिंग केलं जात आहे का आणि दहशतवाद्यांना खतपाणी पुरवलं जात आहे का, त्यांच्यावरती पुन्हा एकदा काहीतरी कारवाई करणं अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातून कोणती पावलं उचलली जात आहेत हे देखील पाहणं महत्वाचं आहे। एकंदरीत आता पाकव्याप्त काश्मीर असो किंवा पाकमधून जो फंडिंग केलं जात आहे दहशतवाद्यांना, जो दारुगोळा पुरवला जात आहे, ज्या ज्या गोष्टी पुरवल्या जातात त्याचं उत्तर पाकिस्तानला देखील या हल्ल्यानंतर आता दिलं जाण्याची शक्यता आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने अशांतता पसरवण्याचं काम पाकव्याप्त काश्मीरमधून होतंय त्या दृष्टिकोनातून सरकार कशा पद्धतीने पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आजची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाची असेल। दुसरीकडे जर आज पाहिलं तर अमित शहा गृहमंत्री आहेत, त्यांनी कालच श्रीनगरमध्ये रात्री बैठक घेतली, त्यानंतर आज ते पहलगामला जाण्याची शक्यता आहे। जे पीडित नातेवाईक आहेत, जे जखमी झालेले आहेत त्यांची भेट घेतील, मृतांच्या नातेवाईकांची देखील भेट घेतील आणि शक्यतो जी मदत शक्य आहे सरकारला ती सगळी या मध्ये पीडित झालेल्या नातेवाईकांना दिली जाणार आहे। सरकार या सगळ्या गोष्टी बाबतीमध्ये अत्यंत कठोरपणे आणि नातेवाईकांच्या बाबतीमध्ये देखील हवी ती मदत देण्यासाठी तत्पर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण घटना घडल्याबरोबर स्वतः अमित शहा हे तातडीने जम्मू काश्मीरमध्ये रवाना झाले आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा हे देखील होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची एक बैठक घेतली, सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, त्या सूचनेनंतर अमित शहा देखील जम्मू काश्मीरमध्ये गेले। तर भारतासाठी ही महत्त्वाची गोष्ट शिवाजी, आहे। या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।